नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या नन्नेर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर इथे मी प्रिन्स कट ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. तर इथे बघा, हा मापाचा ब्लाऊज आहे. यावरून आपल्याला मापे घ्यायचे आहेत. तर इथे बघा, आता आपल्याला हुकपट्टीपासून असा व्यवस्थित टेप पकडायचा आहे. हे बघा, असं व्यवस्थित धरायचं आहे. इथे 28 आलेली आहे कंबर फिटिंग. तर बघा, आता इथे आपल्याला कंबर फिटिंग घेतलेली आहे. आता आपल्याला असा व्यवस्थित पाठीचा भाग ठेवून घ्यायचा आहे. आणि आता इथे शोल्डर पासून व्यवस्थित आपल्याला अशी उंची मोजून घ्यायची आहे. उंची आलेली आहे 13.5. तर इथे बघा, 13.5 आलेली आहे. आता बघा, इथे आपल्याला बाही लांबी खूप छोटी आहे. तर इथे आपल्याला हे बघा, 2.25 आहे. त्यांनी अर्धा इंच वाढवायला सांगितली. तर इथे मी 3.25 घेणार आहे. तर आता इथे बघा, फिटिंग 6.5 आहे. आपल्याला व्यवस्थित असे बाही व्यवस्थित धरून आपल्याला फिटिंग मोजायची 6.5. तर आता बघा, इथे आपल्याला समोरचा गळा मोजायचा आहे हुकपट्टीपासून. कधीही माप घेताना आपल्याला हुकपट्टीच्या बाजूने मापे घ्यायचे, म्हणजे कुठेही ब्लाऊज आपला चुकणार नाही. इथे बघा 8.25. आता इथे बघा, मोंडा मोजायचा आपल्याला बाहीच्या नंतर, गळ्याच्या नंतर. तर हे बघा, व्यवस्थित आपल्याला असा टेप पकडायचा आहे शोल्डरपासून तर आपल्या मोंड्यापर्यंत. तर आपल्याला आहे 7.25 मोंडा आलेला आहे. 7.25 तुम्ही 8 घेतला तर तरी चालेल. थोडा पाव इंचाचा काय. तर इथे बघा, आता आपल्याला हा पाठीचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे, मापाचा ब्लाऊज. आता इथे बघा, आपल्याला ही पाठ मोजून घ्यायची आहे इथे. तर ही आलेली आहे 4.25. इथे बघा, आपल्याला शोल्डर ही मोजून घ्यायचं आहे याच बाजूचं 2.25. तर इथे बघा, आपली मापे घेऊन झालेली आहे. आता आपल्याला अस्तर घ्यायचं आहे. आता बघा, इथे अस्तरची घडी मोडायची. बंद बाजू आपल्याकडून ठेवायची डाव्या हाताकडून. व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तर इथे आपण ठेवून घेतलेला आहे. तर इथे बघा, उंची आली होती 13.5. तर आपल्याला उंचीमध्ये 1 इंच वाढवायचा, 14.5. तर इथे बघा, आपल्याला शोल्डर 5.5 टाकायचा आहे. आता इथे बघा, इथेही आपल्याला इथे 6 मोंडा टाकायचा आहे. आता 28चा चौथा भाग येतो 7. तर 7 मध्ये 1 इंच वाढवायचा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवायचा आहे. इथे बघू शकता. आता इथे बघा, 8 इंच 7 आहे चौथा भाग 28चा. तर त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी, 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी असे आपल्याला मापे टाकायचे आहेत. तर इथे अशा पट्टीच्या सहाय्याने आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत. इथेही आपल्याला आडवी रेष मारायची. इथे बघा, इथेही आपल्याला असे मोंड्याला तर इथे बघा, आपल्याला समोरचा मोंडा 1 इंच आणि मागचा मोंडा 1.5 इंच. तर इथे बघा, आपण मोंड्याला आकार देऊन घेऊ.
हा मागचा, हा मागचा, हा समोरचा. तर इथे बघा आपला शोल्डर आहे 2.25. 2.25 मध्ये पाव इंच वाढवायचा. 1 2 3. तर असा शोल्डर वाढवला आहे. तर इथे बघा आपला गळ्याचा रुंदी आलेली आहे 2.5 इंच. तर इथे बघा पाठ आलेली होती आपली 3.25. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे. आता इथेही आपल्याला 2.5 इंच गळ्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे प्रिन्स कट. तर बघा हा आपला पाठीचा भाग तयार झाला आहे. मी कट करून घेतो. तर इथे बघा हा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. पाठीच्या भागावरून आपल्याला समोरचा माप काढायचा आहे. तर इथे बघा आता इथून आपल्याला 3.5 वर टिक मार्क करायची आहे आणि ते 5 इंच उंची आणि ते बघा आता आपल्याला मोंड्यापासून आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने. आता इथे बघा 1.25 इंच आणि ते 2.25 इंच असा आपल्याला टक्स घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला असा या टक्स पर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे. हे बघू शकता. आता आपल्या असा आकार दिला आहे. तर आपण आता हा भाग इथे बघा हा आपला समोरचा गळा 6 इंच तर इथे बघा अर्ध्या इंचावर आपल्याला टिक मार्क करायचे आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता इथे मी हा पाठीचा भाग कट करून घेते. तर हा आपला पाठीचा भाग. आता हे बघा आपला हा अस्तर असा उचलायचा आणि असा ठेवायचा. या बाजूने आपण ठेवून घ्यायचा आहे असा. तर इथे बघा हा आपला पाठीचा भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर बघा इथे ठेवून घेतलेला आहे असा. इकडे आपलं कापड व्यवस्थित आहे का नाही ते चेक करायचं आहे. असा हाताने प्रेस करायचा आहे. तर बघा आता इथे अर्धा इंच आणि ते 1.25 इंच. आता इथे उंचीला आपल्याला समोरच्या भागाला अर्धा इंच वाढवायचा असतो. तर इथे बघा आता मी पट्टीने रेषा मारून घेते. व्यवस्थित अर्ध्या इंचावर आपल्याला इथे अशी रेष मारून घ्यायची आहे. तर आपल्याला हा भाग उचलून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपला हा पाठीचा भार उमटलेला आहे. तर इथे मी असं ड्रॉ करून घेते खडूच्या साहाय्याने. खूप परफेक्ट बसतो
हा मोंडा घ्यायचा नाही आपल्याला, हा 1 इंचाचा टाकला तो घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा हे आकार दिलेला आपण प्रिन्सेस कटचा इथपर्यंत जुळवायचा, अर्ध्या इंचापर्यंत. तर बघा हे आता आपल्याला कट करायचं आहे.